माननीय सनातनजी तानावडे जे राज्यसभाचे खासदार आहा त्यांनी ऑलरेडी 2 ॲम्ब्युलन्सीस आमकां साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाक आमचे कडेन काल न्हू 4-5 दीस पयलीं रेप्रेजेंटेशन ऑलरेडी आयिल्लें आसा. पेपरान कोणाचे तरी एक मनशाचें रेप्रेजेंटेशन दिल्लें आसा. आमचे कडेन रेप्रेजेंटेशन ऑलरेडी पावल्लें आसा. रेप्रेजेंटेशन जे पावलां साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाची ऑलरेडी ICU आमी चालू केली. इंटरवेन्शनिस्ट ऑन बोर्ड घेवपाचो आमचो प्रयत्न चालू आहा. CCTV इन्क्रीज करपाक, SDHन आनी स्टाफ दिवपाक, PRO तांकां आनीक जाय, सिक्युरिटी पर्सनल, डिजास्टर रिस्पॉन्स ऑफिसर, मेडिकल ऑफिसर आनी वाडोवपाची गरज आहा. आमी मेडिकल ऑफिसराची ऑलरेडी फायल मूव केल्ले आसा कित्याक इंटर्न आमकां गावना आतां. नवे NMCचे गायडलायन प्रमाणे आमी इंटर्न पोस्ट करताले ते इंटर्न पोस्ट करपाचें बंद जाल्या. ते इंटर्न पोस्ट करपाक आमचो बजेट आशिल्लो तेजे अगेन्स्ट आमी फायनान्स डिपार्टमेंटाक बरयलां आनी मुख्यमंत्री कडेन नजरेक हाडून दिल्या की आमकां मेडिकल त्या जागेन त्याच सॅलरीन एडिशनल मेडिकल ऑफिसर 80 घेवपाक तेमी दिवची म्हणून आमी मागीर ते तांकां योग्य तरेन आमी पोस्ट करूं शकता. मेन म्हणजे कितें जालां की हे सगळे गोष्टी हे डिजास्टर मॅनेजमेंट आनी एक रिलेशनशीप ऑफिसर डॉक्टराकूच नेमचे पडटले की जे कितें थंय चल्लां. आमचे मेडिकल सुपरिटेंडंट एकदम बरे ऑफिसर. कोविडान तेंचो एक इतिहास आसा की वेवस्थीत त्यांनी काम केल्लें. चिकाली बी ते पयलीं आशिल्ले, आतां ते मेडिकल सुपरिटेंडंट जाले, तेंचें प्रमोशन बी जाल्लें आसा. आनी म्हणून आमी तांकां तो चार्ज कित्याक दिला कित्याक आमी जो पर्यंत साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मार्गार लायना. भारतीय जनता पक्षाचें सरकार हे सरकार जे आमी मंत्री आहा लोकांचें परसेप्शन केन्ना केन्ना वेगळे तरेन वयता पूण आमचें लक्ष आसा की आमी साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल तुमकां हांवें आश्वासन दिल्लें आसा की सेंटर ऑफ एक्सलन्स आमी करतलेच. आमी गोवा मेडिकल कॉलेजान फायनान्सान आमची 2 फायली आसा. एक म्हणजे निशीत च्याक ऑन बोर्ड घेवपाक आनी अमित म्हायतीवाक जे मुख्यमंत्रीन ऑलरेडी मान्यता दिल्ली आसा थ्रू द कॅबिनेट. ह्यो गोश्टी आमकां सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमांतल्यान मार्गार लावंक जाय. साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचे हांव स्वता गोवा डेव्हलपमेंट ट्रस्ट म्हाजे स्वताचे ट्रस्टांतल्यान हांवें 2 ॲम्ब्युलन्स डोनेट करपाचे ठरयल्ले आसा. एडवान्स लायफ सेविंग सिस्टम्स. तेज्या भायर आयज एक ॲम्ब्युलन्स आमी डेप्यूट करता इन द साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. तेज्या भायर सदानंद तानावडेन म्हाका आयज सकाळीं फोन करून न्हू 2 दीस पयले फोन करून सांगल्या की आपल्याक राज्यसभा फंडांतल्यान खासदाराच्या फंडांतल्यान आपूण 2 ॲम्ब्युलन्सीस एडिशनल थंय दिता. म्हणजे एक 6 ॲम्ब्युलन्साची फ्लीट. म्हणजे आयज कितें आहा तुमकां सगळ्यांक खबर आहा, प्रॅक्टिकल सिच्युएशन खबर आहा. जो पर्यंत सेंटर ऑफ एक्सलन्सीस जायना थंय तो पर्यंत आमकां रेफरल आमचे आसतलेच. आनी रेफरल खंय गोवा मेडिकल कॉलेजान रेफरल येता. खंयचे येता ऑर्थोपेडिकाचे कॉम्प्लेक्स सर्जरीज येता, एक्सिडंट्साचे कॉम्प्लेक्स सर्जरीज कॉम्प्लेक्स केसीस आमचे थंय ट्रान्सफर जाता. हार्टाचे सर्जरीज जे आहात ते आमचे गोवा मेडिकल कॉलेजान जाता. हांवें शब्द ऑलरेडी दिल्लो आसा. 2.5 वर्सां उरल्या, 2.5 वर्सां उरोंक ना. जशे जशे प्रेस कॉन्फरन्स जाता 2-2 म्हयने कमी जायत जाल्ले. आतां ते 2 वर्सां केन्ना कमी जातले आनी इलेक्शन केन्ना येतलें माथ्यार कोण सांगूं शकना. पूण हे 2 वर्सां जे उरल्या, 2 वर्सां 3 म्हयने जे उरल्या हेजेर सरकाराची जबाबदारी आसा. गोंया राज्याचे भारतीय जनता पक्षाची सरकार आनी आमचे सगळे MLAs जे साऊथ गोवा तेंचो डिमांड आहा की साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल कॅनॉट बिकम ओनली अ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. इट हॅज टू बी अ सेकंड टर्शियरी हॉस्पिटल ऑफ द स्टेट ऑफ गोवा and we are going to declare it as a tertiary hospital. It can be only declared on paper, but ultimately it has to be a hospital that has got all the facilities. We cannot go on fooling the people of South Goa. Ultimately responsibility comes on me. I am the health minister of the state of Goa. Whatever I talk from my mouth or tell the media, it is my responsibility to get it done from my chief minister and get these things approved. It is necessary that this hospital cannot be declared as a South Goa district hospital. It is no longer district hospital. It has to be a tertiary hospital for the people of South Goa. काणकोणच्या पोतापासून सांगे 650 सुमार लोकांची OPD दिसाक जाता. म्हणजे तुम्ही विचार करा की 650 लोकांची OPD जाता. म्हणजे त्या 1300 ऑन पार विथ गोवा मेडिकल कॉलेजचे मातशे कमी आसतले पण ऑनलायन थंय OPD जाता. त्या लोकांक सेवा दिवंक जाय. त्या लोकांक जर कितें करपाक जाय तर आमची जबाबदारी सरकार म्हणून जबाबदारी आहा. आनी आमचे पक्षान आमचे देशाचे प्रधानमंत्रीची इच्छा की प्रजेचे दारार आरोग्य सेवा जे व्हरपाक जाय ते सरकाराची जबाबदारी आमी करूं शकले ना. ते इलेक्शना पयलीं दॅट विल बी ट्रिटेड एज अ फेलियर ऑफ द गव्हर्मेंट. इट विल बी माय फेलियर ऑल्सो एंड इट विल बी द फेलियर ऑफ द गव्हर्मेंट फॉर नॉट बींग एबल टू डिलिव्हर टू द पीपल ऑफ साऊथ गोवा. आमी जेन्ना साऊथ गोवा लोकांक वचून सांगता आमकां तुमी पाठिंबो दिवंक जाय पूण आमी तांकां योग्य तरेचे फेसिलिटी दिवंक शकले ना तर आमी खंय फेल जाले म्हणून हांव खंय फेल जालो म्हणून म्हाका विचार करचो पडटलो की म्हाजे कडल्यान कितें चुकलें. आनी म्हणूनच तुमकां आश्वासन दिता हे सगळे गोष्टी मुख्यमंत्री कडेन पावयल्ले आसा. मुख्यमंत्री कडेन परत एकदा बसून चर्चा करून हाय लेवल मिटींग करून साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचे हांवें नोट आयज मूव करपाक सांगलेलें आसा की इट हॅज टू बी डिक्लेअर्ड एज अ टर्शियरी हॉस्पिटल. तुवेंचें हॉस्पिटल कॅनॉट बिकम अ कम्युनिटी हेल्थ सेंटर.
It has to be a sub-district hospital. The facilities and the size of the hospital is of a sub-district hospital. You have to equip it that way. आयज पेडणे तालुक्यान पेडणेच्या लोकांक अशें दिसूंक जाय की आमकां डिसेंबरान जेन्ना आमी जो पर्यंत आमकां फेसिलिटी गावचे ना तो पर्यंत आमी ते हॉस्पिटल टेक ओवर करूं शकना, कारण आमकां डॉक्टर्सची गरज आसा, आमकां इक्विपमेंटाची गरज आसा, आमकां त्या बरोबर त्या तरेचे स्पेशलिस्टची गरज आसा. हे सगळे मुख्यमंत्री कडेन चर्चा करून मार्गार लावपाची गरज आसा. हे सगळे तुमकां सांगतना की सावथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचेर खंयच दुर्लक्ष आमचें जावचें ना. एसेंब्ली जावन एसेंब्लीन जे आश्वासनां दिल्लीं आसा आनी जाय ते मान्य आमदारांनी त्या सावथ गोवा आमदारांनी विशय मांडलेलो आसा, कित्याक प्रत्येक सावथ गोवाच्या आमदाराक ते लागता. पार्टी खंयची आसूं, हांगा माणुसकी आनी आरोग्य क्षेत्र कितें करता तेजेर आमकां लक्ष दिवचें पडटलें. त्याच बरोबर आमी ह्यो सगळ्यो गोश्टी आमी हातीन घेतल्या. कोणी तरी रेप्रेजेंटेशन आमकां कांय लोकांनी आमकां हें रेप्रेजेंटेशन हाडून दिल्लें आसा की आमकां हें जाय. आनी तानावडे साहेबान म्हाका 2-3 दीस पयलीं सांगलेलें आसा की विश्वीत आपूण हें करता आनी ते सक्रीय काम करता. आमचे पार्टीचे अध्यक्ष आनी राज्यसभेचे खासदार ते बऱ्यापैकी काम करता. त्याच बरोबर तुमकां आश्वासन हांवें दिल्या फुडल्या 15 दिसान हांवें म्हाजे ओन ट्रस्टांतले जे 70 सेवा करतात ते आमी सावथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान 2 एडवान्स लायफ सेवींग सिस्टम एम्ब्युलन्सीस आमी 108 आमी डोनेट करतले. तेजे भायर आनी 16 एम्ब्युलन्सीस वाटेर आहा अंडर CSR येवपाक. आमकां जे कमी आहा ते देवाचे कृपेन आनी बाब श्रीपाद नायक यांच्या माध्यमांतल्यान तेंचे हस्तक्षेपाच्या माध्यमांतल्यान आमी वेगवेगळे आमचे व्हडले कंपनीज जे आहा तेंच्या माध्यमांतल्यान लोक आमकां CSR दिता, एम्ब्युलन्सीस दिता. पूण ह्यो सगळे सेंटर ऑफ एक्सलन्सीस ऑर्थोपॅडीक एंड न्युरोलॉजी हे 2 आमकां जो पर्यंत आमी चालू करिना सावथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान तो पर्यंत आमचे रेफरल आसतलेच. आनी तुमकां हांव खोटें उलोवंक शकना, गणपती पावल्या, देवाचो आमकां बी आशिर्वाद जाय. आनी मेन म्हणजे खोटें उलोवन काय आशिर्वाद गावना, ते खरें उलोवन आमकां आशिर्वाद गावता देवाचो. पूण हे सगळे गोश्टीचेर सरकारान सक्रीयपणे फुडें व्हरपाची गरज आसा आनी आमी ते फुडें व्हरतले. म्हाजें म्हणणें तुमकां इतलें आसा की आमी आतां 70 आयज अंगणवाडी 4 हांवें स्वता म्हाज्या ट्रस्टांतल्यान करमळी घेतल्या, वेळसा घेतल्या. हे आमी ऑलरेडी सांगलेलें आसा कॉन्ट्रॅक्टराक की बांदून तुमी वयर काडा. 70 हांवें पायलट बेसिसचेर जे अंगणवाडीची परिस्थिती बिकट आहा त्यो अंगणवाडी आमीच स्वता बांदपाक आमी घेतलेले आसा. तेज्या भायर आमी जे कितें आमी करूं शकता, उसगांव हांवें पयर मुख्यमंत्री कडेन चर्चा केल्या. हांवें उसगांवची नवी शाळा GSIDCंतल्यान बांदपाचें प्रपोजल हांवें ऑलरेडी काल धाडलेलें आसा की लोकांची मागणी आहा की जुनी रिपेर करूं नाका, ते आमकां नवी स्कूल जाय. आनी मुख्यमंत्रीन आमकां आश्वासन दिल्लें कांय अंगणवाडी जे रिपेर करपाची गरज आशिल्ले वांते आनी अडवय ते ऑलरेडी चालू जाल्ले आसा. मुरमुणे अंगणवाडी बी काम चालू जाल्लें आसा. आमी आमचो स्वताचो कॉन्ट्रॅक्टर घालून आमी आमच्या लेवलाचेर आमच्या ट्रस्टांतल्यान आमी तें काम करपाक चालू केल्लें आसा. तेज्या भायर आमकां 4 अंगणवाड्यो आमचे ऑलरेडी 4-5 अंगणवाड्यो हांव बांदपाक हांवें घेतल्या. पूण कितें आहा की हे सगळे गोश्टी आमी आमच्या लेवलाचेर आमच्या मतदारसंघान वेगळ्या तरेन काम करता. पूण गोंया राज्यान 1262 अंगणवाडी जे खरीच तेंची कांय कडेन तेंची परिस्थिती बिकट आहा तांकां रेनोवेट करपाची गरज आसा. आमी प्रपोजल धाडलेलो GSIDCक 8 कोटी आमी डिपॉझीट केल्ले. परत एकदां मुख्यमंत्रीचे नजरेक हाडून ते आमी खंयचे 16-17 अंगणवाडी जे आयडेंटिफाय केल्या त्यो अंगणवाडी आमी घेवचे म्हणून म्हाजी विनंती आसतली. पूण तुमकां परत एकदां सांगता की हे सगळे करतना आमी वॉर्ड नंबर 124 40 बेड एडिशनल ICUचे आमी ऑलरेडी ते ICUचे बेड्स आमी कमिशन करपाक आमी घेतल्या, कित्याक GMCन आमकां ICU बेडची कमी जाता म्हणून आमी हें आतां फुडल्या कांय दिसांनी तें कमिशन आमी करता. नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान रिक्रुटमेंट म्हाका दिसता जाल्लें आसा. ते रिक्रुटमेंट इंडिपेंडंटली जाता डॉक्टराच्या माध्यमांतल्यान, आमचे इंटरफिरन्स खंय नासता. ते करतले, ते योग्य तो स्टाफ थंय घेतले आनी नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बी ICU कमिशन बेगीन करपाचो आमचो प्रयत्न आसतलो. सावथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान आमी केल्लें आसा, पण आमकां आनी इंटरवेन्शनिस्ट जाय. सो यू हॅव टू अंडरस्टँड दीस इंटरवेन्शनिस्ट प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल आनी आमकां हे सगळें करपाक जाय. आमचे डॉक्टर पवन आहा इंटरवेन्शनल रेडिओलॉजिस्ट, तेजे बी हांवें ताका सांगलेलें. ताणी पयर राजिनामो दिल्लो, ताका हांवें कन्विन्स करून दवरला गोवा मेडिकल कॉलेजान की बाबा तुजें सगळें कितें आहा तें आमी करता. कारण इंटरवेन्शनल रेडिओलॉजी ते एक सेपरेट डिपार्टमेंट ऑफ इंटरवेन्शनल रेडिओलॉजी आमी करपाक आमी फुडाकार घेतला आनी ते केल्यार आमी खुबशे बरे गोश्टी आनी लोकांची सेवा वेगळ्या तरेन आमी करूं शकता. आयज डॉक्टर सनत भाटकर तेणी 100 वयर केसीस कॉयलिंगाचे केल्ले आसा आनी ते फ्री ऑफ चार्ज गोंयान आमी केल्ले आसा आनी 100 वयर अशे केसीस आमी केल्ले आसा. म्हणून आयज प्रेसाक बेश्टे
हांव चल्लो रत्नागिरी प्रचार करपाक म्हणून हांवें सांगलें तुमकां सांगपाक की केन्ना केन्ना कोण तरी वचून रेप्रेजेंटेशन प्रत्येकाक अधिकार आहा रेप्रेजेंटेशन एक्सेप्ट करपाक. जो कोण निवडून येता ताजो अधिकार आहा, तेजी एक जबाबदारी आहा की आपूण रेप्रेजेंटेशन घेवन सरकारा कडेन पावूंक जाय. बरी गोश्ट. पण आमचे कडेन बी रेप्रेजेंटेशनची आयल्या तेजेर कारवाई करून आमचे खासदार जे आहा बाब श्री सदानंद शेट तानोरजी आमच्या पार्टीचे अध्यक्ष बी आहा ते बी म्हाज्या वांगडा आसतले आतां रत्नागिरी. आमी पावतले फाल्यां मिटींग. आमी वचून आमकां थंय काम जे दिल्या ते सगळे कामाचेर लक्ष घालपाक. तेजे भायर आठवड्यांतून एक दोनदा तरी हांव हांगा आसतलो. आमचे जे कितें हांगासरले जे कमिटमेंट्स आमचे आसा ह्यो सगळ्यो गोश्टी फुडें व्हरपाक. तुमकां म्हाका दिसता की ओवरऑल पर्स्पेक्टीव हेल्थाचे हांवें दिल्ले आसा आनी ह्या हेल्थाचे पर्स्पेक्टीवच्या माध्यमांतल्यान एक एक गोश्ट फुडें व्हरपाचो म्हाजो प्रयत्न आसा. तेजे भायर तुमकां कितें विचारूंक जाय जाल्यार विचारपाक काय हरकत ना. ऑलरेडी मी तुम्हाला सांग कॉन्ट्रॅक्टच घ्यायला पाहिजे, कारण इंटर्नशिप जे करत होते ते NMCनी रद्द केलेलं आहे. म्हणून ते बजेट हेड ऑलरेडी आहे, त्याच्या अंडर आम्ही मेडिकल ऑफिसर कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर हेल्थला दिलं तर आम्ही ते घेऊ शकतो आणि ते घ्यायची गरज आहे. आणि घेतलं की आम्हाला कितीही जाग्यात इन डिफरंट प्लेसेस वी आर एबल टू अलॉट ऑल दोज थिंग्स. तुम्ही मेन्शन केलंय की जे काही अंगणवाडीचं बांधकाम आहे ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या ट्रस्टमधून करता. मी माझ्या मतदारसंघात ऑलरेडी 8 कोटी GSIDC 1.5 वर्सां पयलीं हांवें ते डिपॉझिट केल्ले. ते परत एकदा मुख्यमंत्रीकडे बसून कदाचित कितें तरी आमी बी गडबडी नाशिल्ले, इलेक्शन बॅक टू बॅक इलेक्शन हांव बी नाशिल्लो, ते हांवें मुख्यमंत्रीकडे बसून परत एकदा पत्र व्यवहार करून तेंचे कडेन अपॉइंटमेंट घेवन चर्चा करून तांकां विनंती करतलो की ते बेगिना बेगीन करून आमकां दिवचे. बट गव्हर्नमेंट तुमचे आसा, तुम्ही मिनिस्टर आहात, पण तुमकां सतत फंड्स कितें घालचो लागता? म्हाका दिसता की 70चे जनतेक हांव सरकाराच्या फंडाक रावूं शकना. केन्ना केन्ना खंय आतां घरां जीं बांदता आमी, कोणाची मोडल्या बी आमी बांदता न्ही, तुमी पळयल्या 21 वयर घरां बांदल्या आमी. घरां बांदता आमी, ल्हान ल्हान घरां जे खंय ल्हान कितले लागता ताका, चड लागना. पण कितें आसता दानत आसूंक जाय मोडपाक पयशे सगळ्यां कडेन आसता, पण मोडपाक जाय न्ही. हांव 15,000 दिवं शकना कोणाच्या घराक मोडल्यार, काय 20,000 दिवं शकना. म्हाजे कडेन काय फंड ना. हांव म्हाजे कडल्यान जें कितें जाता कोणाक विचारून म्हाजे कडल्यान जें जाता लोकांची सेवा करपाक म्हणून आमी राजकारण आयले. आमी 15,000 दिवन घरां बांदना, आमी वेगळे तरेन बांदपाचो आमचो प्रयत्न आसता. 108 खातीर खुबशे लोकांक मरण येयलां, शॉर्टेज ऑफ ना ना मरण आयलां म्हणू नाका. ते आमी CSRचेर घेता. CSRचेर लोक दिता. आयज प्रोविजन आहा, CSRचेर घेता म्हणून न्हू, आयज प्रोविजन आहा व्हडले कंपनीक तितके पर्संटेज. आमच्या केंद्रान देशाचे प्रधानमंत्रीन प्रत्येक कंपनीक सांगलेलें आसा की दर वर्सा इतले पयशे तुम्ही मोडपाक जाय अंडर CSR. आनी ते CSRच्या हातल्यान 108 इज द बेस्ट वे ऑर सम इक्विपमेंट्स इन गोवा मेडिकल कॉलेज. आयज आमकां इक्विपमेंट बी दिवपाक पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनान जाय ते कॉर्पोरेशनान दिवपाक फुडें सरल्या. ते डायरेक्ट ते हाडून आमकां दिता. कितें वायट आहा तेजें? 108 म्हाका दिसता की अबाउट 25 एम्ब्युलन्सीस इज अ शॉर्टेज. कित्याक वी आर ओनली रिप्लेसिंग ओल्ड एम्ब्युलन्सीस, बट वी हॅव गॉट अ क्लियर कट शॉर्टेज ऑफ 25 एम्ब्युलन्सीस. पण जिथे ॲम्ब्युलन्स शॉर्टेज आहे तिथे गव्हर्नमेंट आपल्या खर्चाने घेऊ शकत नाही. घेऊ शकते. प्रपोजल घातले मी, पण जेव्हा कोण देतात ते दिलं तर काय हरकत नाही घ्यायला. सगळे देशभरात देतात, ते आम्हाला बी देतात. आम्हाला दिलं तर काय हरकत नाही. ओके. ग्रामीण भागात असं चित्र दिसतंय की जिथे अजून अपघात होतो पण तिथे ॲम्ब्युलन्स वेळेवरती पोहोचत नॉट पॉसिबल. आणि तिथे त्या ठिकाणी नाही, तुम्हाला जर वाटलं की कोणत्याही बाजूला कोणत्याही क्षेत्रात जर तुम्हाला वाटतं की डिले झाला ॲम्ब्युलन्स, तुम्ही डायरेक्ट 108 मध्ये सांगून कंप्लेंट करा. यू शुड ॲक्च्युअली इनिशिएट अ हेल्पलाईन, helpline only for information what information we get about the delay in the ambulances, so those areas. But काय what happens कितें आसता की प्रत्येक गोष्ट आमी इतल्या वर्सां 108 चला 108 हांवेंनूच हाडलेली. हांव मंत्री आसतना हांवें हाडलेली 108. ते 108 हाडली आनी तेजे नंतर तुमी आयज म्हणटा 108 हांगा पावूंक ना थंय. केन्ना याद केला की 108 येवपाचे पयली परिस्थिती लोकांची कितें आसली? लोक मोटरसायकलाचेर वचून आपले गरोदर महिलाक ते हॉस्पिटलान पावयताले. एमर्जन्सी जाल्यार कोणाचे गाडयेन घालून व्हरताले. तेन्ना एमर्जन्सी सर्वीस म्हणटा ते नाच आशिल्ले गोंयांत. हे 108 इज माय बेबी अँड आय एम प्राऊड ऑफ दॅट. आमी जे बेबी डिलिव्हर केल्या ते बेबीक सांबाळून वयर हाडला. आतां बेबी आतां 10वी ना काय 11वी ना काय ग्रॅज्युएट जाता ते आमचेर आहा. नाल्यार ते स्टंटेड ग्रोथ जावन 10वीत उरतले. तशें जावन उपयोग ना. हे सिरियस गोश्ट ती. ALS ॲम्ब्युलन्स एकूच राज्य जे खंय ALS ॲम्ब्युलन्सीस आसा आणि आमच्याकडे बेसीक लायफ सेविंग सिस्टम ना. आमच्याकडे डिफॅब्रिलेटर पासून सगळ्या गोष्टी आमच्या ॲम्ब्युलन्सीस आसा आनी आमकां करपाक जाय. जे तुमी त्रुटी म्हणटा खंय की डेफिशियन्सीज आसा तेजेर लक्ष हांव घालतलोच. आमी ऑलरेडी म्हाका दिसता की 4 नाल्यार 5 तारखेर आमी 108ची ऑडिटाची मिटींग आपयल्या. म्हणजे खंय कितें चल्लां तेजेर मागीर कितें वी कॅन इम्प्रूव
we will definitely improve. And whatever criticism comes from the media, we take it positively and we'll act on it. So in Margaon district hospital, you spoke about district hospital. किती डिले जाता इतले डिले जाता म्हणजे डॉक्टर्स गावंक जाय. प्लस आमी प्रपोजल्स घातल्या आमकां. प्लस पयर हांवें तुमकां याद आसतली की आमी प्रेस कॉन्फरन्स घेतलेले. DHSचे सगळे डॉक्टर एंड मेडिकल ऑफिसर आनी मेडिकल सुपरिटेंडंट डेप्युटी डायरेक्टरची मिटींग घेतली. डेफिशियन्सीज जे खंय आसा ते डेफिशियन्सीज आयडेंटिफाय करून आमकां त्यांनी कॉम्प्रिहेन्सीव प्रपोजल घालपाची गरज आसा. गोवा मेडिकल कॉलेजान बी डॉक्टरांची मिटींग सेपरेटली HODची घेतलेली, सिनियर कन्सल्टन्साची घेतलेली. प्लस हार्ट अटॅक आयल्यार मनशाक तांकां स्ट्रिक्ट डायरेक्शन दिल्लें आसा की ECG जेन्ना चेंजीस जाता ते ECG चेंजीस आनी कॅज्युलिटीन दवरून फायदो ना. ताका डायरेक्टली कार्डिओलॉजी डिपार्टमेंटान व्हरपाची गरज आसा. एक लक्षांत तुमी घेवंक जाय की आमकां वेगळे तरेन आमचे कारभार चलोवपाक जाय. हे अशें लेथार्जी आनी कॉम्प्लसन्सी एक्सेप्ट हांव करचो ना म्हणून हांवें ऑलरेडी म्हाज्या मनान कितें तें सांगलां. हांव काय डॉक्टर न्हू, पूण एटलिस्ट गेले 12, 13, 14 वर्सां हांव हेल्थ मिनिस्टर आहा. म्हाका कळटा कांय गोश्टी. म्हाज्या घरान जे म्हाजे आई वडिलां बरोबर कितें जाल्लें आसा, आईक कॅन्सर जाल्लें आसा, लोकांक जे त्रास जाता ते त्रास लोकांक, म्हाका जो त्रास जाला तांकां जावं न्हय म्हणून हे सगळे गोश्टी हे वेगळे तरेन म्हाज्या मनान आसता की फुडें व्हरपाक. एक लक्षांत घे की मनशाच्या जिवनान जेन्ना जेन्ना कितें तरी घडटा त्या घटनेच्या माध्यमांतल्यान तो सुदरता आनी वेगळे तरेन काम करपाक. तुमी पळयलां हांव कांयच उलयना. तुमी प्रेस जे कितें तुमी छापता तेजेर आमी ताबडतोब नोट घालून आमी तेजेर कारवाई करपाक आमी डायरेक्ट दिल्ल्या. काल हांवें एक आमचे जी सुडाचो एक अकावंट ऑफिसर, एक देसाय म्हणून कोणी ताका सस्पेंड केला. आनी जे कितें जे अंदाधुंदी ते चलयला ते जी सुडान तेजेर हांवें फूल फ्लेज ऑडिट घालपाचें ठरयल्लें आसा. हे ऑडिट ह्या तरेचे घालूंक जाय कित्याक खंयचे प्रकल्प खंय बांदले आनी कितें बांदले ते प्रकल्पाचे कांय आउटकम म्हाका कळना. खंय म्हणटा कोण म्हणटा लोक सबस्टँडर्ड आनी म्हाकाच समजना कितें जाल्लें. आनी सगळ्या गोश्टी आनी टेंडर हांव मंत्री जावपाचे पयलीं दिल्ले आसा आनी हेजेर कारवाय जावपाची गरजूच आहा. जी सुडान जे कितें कामां आयज पर्यंत केल्या तेजेर हांव एक ऑडिटर आनी CAG कडल्यान बी ऑडिट करून घेवपाचो म्हजो प्रयत्न आसतलो. कित्याक म्हाका कितें हांवें काय कोणाची टेंडर आनी काय दिवं म्हणून कशें दिवपाचें बी कांय सांगलें ना. म्हाका कोण ₹1 बी दिवंक ना आयज पर्यंत. म्हाका कितें तें ऑडिट करपाक जे कोणी खाल्ल्या तेणी उत्तर दिवपाचें. तलाठी, डेप्युटी कलेक्टर, मामलेदार ते मुख्यमंत्रीन आदेश दिवंक जाय आनी इम्प्लिमेंट करूंक जाय. कित्याक म्हाजे कडेन पावर ना न्ही. ते 950 म्हटलं ते हिल कटिंग हिल कटिंग 950 हिल कटिंग एंड इलिगल प्लॉटिंग. पण त्यांची लायसन विड्रॉ करता तुम्ही दिवंकूच ना परमिशन. कंप्लेन एक 950तले एक परमिशन दिवंक ना. हय मागीर कितें आहा ते कोणी दिला ते मातशें पळया न्ही. ते कितें मातशें म्हायती काडूंक जाय. तुमी इन्व्हेस्टिगेटीव जर्नलिस्ट जावंक जाय. म्हायती काडा. आनी ते भुतानी आसूं आनी फुतानी आसूं. आनी कितें हांवें हेका सांगलेलें कोण तो आमचो वास ताका सांगलेलें तूं एक रिटन रिप्रेझेंटेशन दी तेजेर हांव बोर्डान घालून कारवाय करता सांगता. म्हाका काय इंट्रस्ट ना पर्सनल. जेन्ना मंगलम सारके कंपनी व्हडली कंपनीचे हांव बंद करूं शकता तर आनी भुतानी आनी कोणाक बंद करपाक कितलो वेळ लागतलो. पूण कितें आहा की कोणी तरी पत्र वेव्हार तरी करूंक जाय न्ही. पत्रच कोण दिना. सगळे उलयता पूण पत्र दी म्हूण सांगल्यार कोण पत्र दिवपाक तयार ना. एक स्टेटमेंट कर म्हणून हांवें ताका विनंती केली बाबा पत्र दी कितें आहा तें. मागीर पत्राचेर हांव लक्ष घालून डिसिजन हांव घेवंक शकता. पूण स्ट्रिक्ट आहा. परत सांगता रेस मागो व्हिडिओ मागीर व्हायरल जाता. अरे व्हिडिओ व्हायरल जाता अशें दाखयता की टावन प्लॅनिंग डिपार्टमेंटान केला आनी कोणी. आनी हे सगळे जे रेस मागोस आनी कितें तें चल्लां ते घातल्या कोणाची जमीन पयली आशिल्ली खबर आहा न्ही तुमकां पयली म्हणून म्हणटा. पण राणे मिनिस्टर झाल्यानंतर TCP मध्ये एवढा का उद्रेक होतो ह्या गोष्टी. TCP मध्ये काम चाललंय म्हणून लोकांच्या पोटात दुखतं. माहित नाही तुम्हाला. 2 वर्ष बंद होतं TCP डिपार्टमेंट. 16B कोर्टात अडकलं होतं. लोक इन्व्हेस्टमेंट करतात. तुम्हाला नको बरे घरं नको, तुम्हाला बिल्डिंग नको, बरे बिल्डिंग आलेले नको, गोव्यामध्ये जमीन कमी असल्या कारणाने व्हर्टिकल झालेलं नको. हे सगळे चर्चा मनोहर पर्रिकरपासून चर्चा झालेली गोष्टी आहेत. पण आज जर काम होतं गाईडलाईन्सप्रमाणे काम होतं काम करायला काय प्रॉब्लेम आहे. काम करून दे ना लोकांना जे काय करतात. तुम्हालाच बेनिफिट मिळतं ना. कोण लँडस्केप माणसाला बेनिफिट मिळतं, कोण मटेरियल सप्लाय करणारा माणसाला व्हायब्रन्सी मार्केटमध्ये येते. तुमचेच दुकानं चालतात. विश्वजित राणे टाउन प्लॅनिंग मिनिस्टर झाला. टाउन प्लॅनिंग मिनिस्टर विश्वजित राणेचे वडील सर्वात जास्त काळात टाउन प्लॅनिंग मिनिस्टर होते. सगळ्यात बरे रिजनल प्लॅन त्यांनी आणले. किर्लोस्कर कन्सल्टंट आणि बरे कन्सल्टंटला घेऊन त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत प्रतापसिंग राणेवर एक माणूस बोट दाखवू शकत नाही. लीला हॉटेल आणली त्यांनी. तेव्हा बी PIL फाईल केलं. माहिती काढा कोणी PIL फाईल केलं होतं रमाडा हॉटेलवर. नको तुम्हाला रमाडा हॉटेल.
रॅडिसन आणली त्यांनी, फोर्ट अगवादा आणली त्यांनी. पहिले ते टुरिझम मिनिस्टर असताना गोव्यामध्ये करण सिंग तेव्हा केंद्रात मिनिस्टर होते, तेव्हा भांडून त्याने मग ती जमीन दिली होती ह्याला फोर्ट अगवादाला हे करण्यासाठी. मग शोगम गोव्यामध्ये झालं त्यांच्या काळात, ACGL झाली काळात, कदंबा चालू केली, शाळा चालू केले, कॉलेजेस चालू केले. मग काय त्याच माणसाचा मुलगा मी काय डिस्ट्रॉय करायला बसलो काय गोवा? काय लोकांना असं वाटतं ते मी काय करू? काय लोकांना भ्रम पडलेलं आहे की बाबा विश्वित राणे बरा काम करतो आणि काय करतो. पण तरी बी आम्ही म्हणत नाही की आम्ही सगळं बरं गोष्टी करू शकतो. काय करण्याचं बरं गोष्टी करण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि बऱ्या गोष्टी भारतीय जनता पार्टीने आणि देशाचे प्रधानमंत्रीची जी काही नीती आहे ते लोकांकडे न्यायचा आमचा प्रयत्न असणार. मला कोणाच्याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे. मी काय करतो आणि मी स्पष्ट तुम्हाला सांगितलेलं आहे की जर हेल्थ डिपार्टमेंटने यशस्वीपणाने जर साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जर योग्य तऱ्हेने पुढे नेलं नाही तर फेलियर माझं असणार, सरकाराचं नाही. कोण टार्गेट करतो? Action, that's the problem. No, it goes to court. Then the court has to hear it. That's why we have to have stricter amendments so that you find those people. You have to have an expert committee on board and you have to be in a position to find them so nobody will even venture in doing illegal plotting quietly in some forest in Adwai Bironda Panchayat. Somebody is doing plotting. How will I know unless I go there and see? Nobody tells. They always take care of the locals and then that's the end of it. Then then one day when I go and see, I suddenly see plotting is already done. So you have to take action. ते सांगवालू याचा बाबा झाला ते म्हाका खबर नाही साहेब, चुकीच्या मनशाक विचारता. बिल कटिंग आहे खंय ते रेव्हेन्यू डिपार्टमेंट हय ते आमचे. तुम्ही प्रश्न विचारताना तुम्ही तो प्रश्न खंय विचारपाचे विचारूंक जाय. तर तुम्ही सांगा अंगणवाडी सत्तरी खुबशा जे फाउंडेशन कारण ती बी WCDनूच काम करता आणि म्हणून तुका सांगपाचो मुद्दो इतलोच हा की अंगणवाडीचे पायाभरणी करपी हांवूच. म्हणून तुका सांगलें न्हय 3 वर्सां पयलीं 8 कोटी रुपया आमी GSIDCक आमी डिपॉझिट केल्ले. म्हणून त्यो अंगणवाडीचें जें फाउंडेशन घातलां हांव थाराना हांव ते म्हाज्या ट्रस्टांतल्यान उबें करतलो फुडले 4-5 म्हयन्या भितर आनी तुकाच आपयतलो थंय फंक्शनाक. करपाक जाय. चला बरें आं.